तो मनीन ज्यामध्ये भगवंत द्वारकेला आले. आजही तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. अंबड तालुक्यामध्ये जामखेड नावाचं गाव आहे. गावाचं नाव आहे जामखेड. तिथे जामवंताची गुहा आहे. डोंगर आहे, तिथे गुहा आहे. तिथे सुंदर जामवंताची मूर्ती मांडलेली आहे दगडाची. ती गुहा 22 कोस अशी खोल आहे आत. तिथे आजकाल फार सुंदर कथा भजन म्हणजे नाम चालतं होतं. तुमच्या मागे होते की ना. तर सध्या जामवंतांच्या गुहेमध्ये सुंदर गाडीला खाली सभागृह आहे. दूर आहे म्हणजे गावाच्या बाहेर आहे मंदिर. तरी तिथे सुद्धा स्वप्न होतं. जर कोणाच्या अंगात जामखेडे आले तर माणसाच्या अंगात त्या जामखेड बाहेर पुसत वाढीला भाग तर ते जामखेड मागतात. ते जर जामखेड कोणाच्या मागे अंगात आले आजही त्या जामवंताच्या वेळेतून 5 जाम नीट होतो. आजही अगोदर 5000 वर्ष झाली आहे. त्या काळात आज वैशिष्ट्य आहे की त्या जामवंताच्या वयामध्ये जर कधी 5 जाम वाहिले तर बरं जाम खेळला कधी बघतो की सरळ गुरुजी कधी येतात आपल्या भेटायला. त्यांच्या माझ्या जाम खेळ्या आहेत. मी सगळं भागवता सांगितलं तिथे जर जाम व्हा की मला काही म्हणले नाही. पण ते तिथे येते ते जाम पाहिले. जाम भेटले ना तो घेऊन आणले वाहिले की ते जाम आजही बाबा या जुन्या कथा पुराणाच्या कथा पुराणात असं समजू नका. पुराणाच्या वेळेस पुराणात गेले. आधी दादाने तिथं म्हणी दिलं. दादा म्हणी गेले स्वतः ते सांगा तुझं म्हणी का बरेच कसं हो जेव्हा शुद्ध झालं 28 दिवस त्याला